श्री स्वामी समर्थ. नर्वस वाटतंय का? मन घाबरतंय का? मोठं काम आहे आणि मनात भीती भरलीये? थांबा, कारण आजचा हा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा फक्त शब्द नाही, हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नर्वसनेस कसा दूर करायचा आणि स्वामींच्या नावाने आत्मविश्वास कसा वाढवायचा, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज आपण त्या भावनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येकाच्या आयुष्यात येते. ती म्हणजे नर्वसनेस, भीती, अस्वस्थता. कधी परीक्षा असते, कधी इंटरव्ह्यू, कधी आयुष्यात मोठा निर्णय. तेव्हा मन घाबरतं. पण आजचा हा संदेश तुम्हाला धैर्य आणि आत्मविश्वास देईल मित्रांनो. नर्वस होणं ही कमजोरी नाही, तर ती आपल्याला सांगते की हे काम तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पण जास्त विचार केल्यामुळे आपण स्वतःलाच घाबरवतो. मी करू शकेन का? जर चुकलो तर? आणि इथूनच भीती वाढते. पण लक्षात ठेवा, भीती ही कायमची नसते, ती तात्पुरती असते. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त वाक्य नाही, हा विश्वास आहे, शक्ती आहे. जेव्हा तुम्ही नर्वस होता तेव्हा डोळे बंद करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल, मन शांत होत आहे, भीती कमी होत आहे, कारण विश्वासातच सर्वात मोठी ताकद असते. एक मुलगा होता. तो नेहमीच घाबरायचा. परीक्षा असो किंवा स्टेजवर बोलणं, तो नेहमी नर्वस व्हायचा. एक दिवस त्याच्या आईने सांगितलं, स्वामी समर्थांचं नाव घे आणि पुढे जा. त्याने तेच केलं. तो स्टेजवर गेला आणि मनात म्हणाला, श्री स्वामी समर्थ. आणि आश्चर्य म्हणजे त्याची भीती हळूहळू कमी झाली. तो आत्मविश्वासाने बोलू लागला, कारण त्याने स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवला. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला नर्वस वाटेल तेव्हा हे करा. डोळे बंद करा, खोल श्वास घ्या, मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल की मन शांत होत आहे, भीती कमी होत आहे, कारण विश्वासातच सर्वात मोठी ताकद असते. आणि स्वतःला सांगा, मी करू शकतो, शकते. हळूहळू तुम्हाला जाणवेल, तुमचं मन शांत होतंय आणि आत्मविश्वास वाढतोय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भीती येणं स्वाभाविक आहे, पण त्यावर मात करणं तुमच्या हातात आहे. स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय स्वामी समर्थ. धन्यवाद.